संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ज्या बातमीकडे केंद्रित आहे ती बातमी नाशिकमध्ये घडतीये। भोंदू अशोक खरात याचा आज ईडीकडून ताबा घेतला जाईल अशी शक्यता व्यक्त केली जाते। सूत्रांनी माहिती दिली आहे। अशोक खरात याला आज सिन्नर न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। लैंगिक शोषण आणि फसवणूक प्रकरणामध्ये अशोक खरात गेल्या 2 महिन्यांपासून कोठडीमध्ये आहे। सिन्नरमध्ये आर्थिक फसवणूक प्रकरणामध्ये पोलीस कोठडीत असलेल्या अशोक खरातला आज न्यायालयीन कोठडी मिळाली, तर ईडी अशोक खरातचा ताबा घेईल आणि ईडीकडून खरात प्रकरणामध्ये बेनामी संपत्ती, मनी लॉन्ड्रिंग संशयावरून सगळा स्वतंत्र तपास केला जातोय। तेव्हा अशोक खरात याच्याशी संबंधित रुपाली चाकणकर यांच्यासह अनेकांची ईडीनं आतापर्यंत चौकशी केलेली आहे। कोट्यवधींच्या जमिनी, आलिशान गाड्या, बंगले, फार्म हाऊस, बनावट खात्यांच्या माध्यमातून आर्थिक उलाढाल झालेली आहे। बँकेच्या लॉकरमध्ये सापडलेलं सोनं, परदेशी चलन अशा अनेक बाबींचा ईडी आता तपास करते आणि अशोक खरात याचा ईडीनं ताबा जर आज घेतला तर या सगळ्या तपासाला मोठा वेग येणार आहे। ईडीच्या तपासामध्ये अशोक खरात आर्थिक व्यवहार प्रकरणामध्ये पुन्हा बड्या नेत्याचं नाव सांगणार का, याकडे सुद्धा लक्ष असणार आहे। तर भोंदू खराचा ईडी आज ताबा घेईल अशी माहिती कळतेय। बेनामी संपत्ती, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ताबा घेतला जाण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात नाशिकमधून माझे सहकारी आमचे रिपोर्टर सागर गायकवाड आपल्याबरोबर जोडले गेले। जाणून घेऊया सागरकडून या संदर्भातले तपशील। सागर, आज नाशिकमध्ये महत्त्वाच्या घडामोडी अशोक खरात संदर्भात आहेत। एकतर ईडी आज ताबा घेईल असं सांगण्यात येते। सिन्नर कोर्टामध्ये आज त्याची पेशी आहे। काय नेमके या संदर्भातले तपशील? नक्कीच ह्या प्रकरणाकडे जर बघितलं तर अशोक खरात गेल्या 2 महिन्यांपासून पोलीस कोठडी आहे। नाशिकच्या लैंगिक शोषणाच्या संदर्भातील 8 गुन्हे असतील, त्यानंतर फसवणुकीचे गुन्हे असतील, शिर्डी असेल, सिन्नर असेल, या संपूर्ण तपासामध्ये हा अशोक खरात जो आहे तो 2 महिन्यांपासून हा पोलीस कोठडीमध्ये आहे। आज सिन्नरच्या फसवणुकीच्या प्रकरणामध्ये आज त्याला पुन्हा सिन्नर न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। त्याची आज पोलीस कोठडी संपणार आहे आणि आज जर त्याची पोलीस कोठडी संपली आणि न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी दिली तर त्याचा ताबा जो आहे तो ईडी घेण्याची शक्यता वर्तवली जाते। कारण ईडीचा देखील गुन्हा अशोक खरातवरती दाखल झालेला आहे आणि या विशेष बाब म्हणजे आर्थिक फसवणूक बरोबर मनी लॉन्ड्रिंग असेल, त्याचबरोबर ती वेगवेगळे जे त्याच्यावरती काळे पैशाचे गोडे पैसे करण्याचा जो आरोप होता, या सगळ्या संदर्भाचा जो तपास आहे तो ह्या अशोक खरातचा ईडी करणार आहे। यामुळे ईडीच्या तपासामध्ये जर बघितलं तर मोठमोठ्या नेत्यांची देखील चौकशी जी आहे ती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची देखील ईडीने चौकशी केलेली होती। या सगळ्या तपासाला आता वेग येण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण ईडीने जर अशोक खरातचा जर ताबा घेतला तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जे आहेत ते समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। कारण ईडीने ज्यावेळी गुन्हा दाखल केलेला होता त्यानंतरच ह्या सगळ्या आर्थिक फसवणूक असेल, त्याबरोबरच मनी लॉन्ड्रिंग असेल, या सगळ्या गोष्टींची जी उकल आहे ती होताना पाहायला मिळालेली होती। रुपाली चाकणकर असेल यांची देखील चौकशी ईडीने केल्याची माहिती समोर आलेली होती। त्यांच्या खरे सागर, एकंदरीतच लैंगिक शोषणाचे सगळे आरोप, त्यावर झालेली चौकशी आणि आता सगळ्यात महत्त्वाचं त्याचबरोबर अशोक खरातवरचे असलेले सगळे आर्थिक उलाढालीचे या सगळ्या संदर्भातले गुन्हे आता ईडी ताबा घेते काय आपल्याला पाहायचं आणि नेमका तपासाच्या दिशेने कसा वेग येईल हे पाहायचंय। सागर, या माहितीसाठी धन्यवाद।